सुरुवात करूया सर्वात मोठ्या आणि आनंदाच्या बातमीपासून. येत्या 8 ते 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे तब्बल 2,400 कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यातील सुमारे 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलेला आहे आणि आता या सर्वांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात सन्मान निधीबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना सुमारे 6,000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून 1 हप्ता आणि राज्य सरकारकडून 2 हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता पाहूया हवामानाचा मोठा अपडेट. राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद, मुल्हेर, अंतापूर आणि जायखेडा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून गारपिटीचाही तडाखा बसला आहे. त्यामुळे द्राक्ष, कांदा, गहू आणि डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फक्त नाशिकच नाही तर मराठवाडा आणि विदर्भातही परिस्थिती गंभीर आहे. लातूर, नांदेड, संभाजीनगर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे. अनेक ठिकाणी रब्बी पिके भुईसपाट झाली आहेत. नांदेडमध्ये तर अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तब्बल 10 जनावरेही दगावली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र हवालदिल परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, लासलगाव, कळवण, सिन्नर या भागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षबागा कोसळल्या आहेत. कांदा आणि गहू पिके आडवी झाली आहेत. दरम्यान चुकीचा हवामान अंदाज देणाऱ्यांवर शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चुकीच्या अंदाजामुळे शेतमाल कमी दरात विकावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता पाहूया कर्जमाफीबाबतची मोठी बातमी. किसान संघाने कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रांतवार मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे अनुदान द्यावे, तसेच 2019 पासून प्रलंबित अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. घरकुल योजनेबाबतही महत्त्वाची अपडेट आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही. प्रशासनाने अशा लाभार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तर काही ठिकाणी पहिला हप्ता वितरण कार्यक्रम सुरू आहे. महिलांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. स्वयंसहायता गटांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळणार आहे. आता पाहूया बाजारभाव. अकोला बाजारात तुरीला हमीभावाजवळ दर मिळत आहे. तुरीचा कमाल दर 8,245 रुपये तर किमान दर 7,000 रुपये प्रति क्विंटल आहे. हरभऱ्याला 5,150 ते 5,350 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. फळबागांबाबत बोलायचं झालं तर द्राक्ष, आंबा आणि डाळिंब पिकांना मोठा फटका बसला आहे. हापूस आंब्याची आवक निम्म्यावर आली आहे, त्यामुळे दर वाढले आहेत. साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल ठरला आहे. राज्यात 261 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले असून 367 कारखान्यांचा हंगाम पूर्ण झाला आहे. तसेच NCDC-कडून 798 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. औद्योगिक क्षेत्रातूनही मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने 33,660 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. देशभरात 100 इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार असून 15 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार आहे. कृषी मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाणी परिस्थितीबाबत बोलायचं झालं तर उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सुमारे 9.5 लाख एकर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. दरम्यान CCI केंद्र बंद असल्यामुळे 40,000 शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची मागणी होत आहे. आता शेवटी हवामानाचा मोठा इशारा. पुढील काही दिवस राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 22 मार्चपर्यंत काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, सध्या परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहूनच निर्णय घ्या, पिकांची काळजी घ्या आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्या. राज्यातील तब्बल 1.5 लाख शेतकऱ्यांच्या 7/12 नोंदींमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालं आहे. जमीन महसूल कायद्याच्या कलम 155चा गैरवापर करून काही अधिकाऱ्यांनी मालकी हक्कांमध्ये बदल केल्याचं समोर आलं आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला. सरकारने कबुली दिली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. पुढची मोठी बातमी. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे की मागील 5 वर्षातील सर्व कलम 155 आदेशांची चौकशी केली जाणार आहे. आता पाहूया उद्योग क्षेत्रातील धक्का. चहासोबत पाव बिस्किट खाणं महागरार.
प्रदूषण नियमांमुळे राज्यातील तब्बल 70% बेकऱ्या बंद झाल्याचं चित्र आहे. गॅस आणि इलेक्ट्रिक यंत्रणेकडे वळण्याच्या आदेशामुळे छोट्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम. गॅस संकट अजून कायम. घरगुती गॅसचा गैरवापर होत असताना प्रशासन मात्र शांत. सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त, तर हॉटेल्स मात्र सुरूच. हवामानाचा मोठा गोंधळ. चुकीचे हवामान अंदाज देणाऱ्या स्वयंघोषित तज्ज्ञांविरोधात कारवाईची मागणी. शेतकऱ्यांना चुकीच्या अंदाजामुळे मोठं नुकसान. द्राक्ष, डाळिंब, पेरू उत्पादक अडचणीत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता पुढील आठवड्यात. 90 लाख शेतकऱ्यांना लाभ. 1774 कोटी रुपये निधी मंजूर. बाजार अपडेट. सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,000 रुपयांच्या वर. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुंतवणुकीकडे वाढता कल. भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जल जीवन योजनेत 1.85 कोटींचा घोटाळा. चौकशी सुरू. अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिक, लातूर, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये गारपीट. द्राक्ष, गहू, कांदा, फळबागांचं मोठं नुकसान. हजारो हेक्टर पीक आडवं. पाणी प्रश्न गंभीर. येवला तालुक्यात 12 गावांना पाणी टंचाईचा फटका. 38 गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून. मनरेगा वाद. शेतकऱ्यांची देयके प्रलंबित. विरोधकांचा सभात्याग. सरकार म्हणतं महिन्यात पैसे देऊ. कापूस शेतकऱ्यांना दिलासा. 1,618 कोटी रुपयांची तरतूद. MSP खाली दर गेला तरी नुकसान भरपाई. मोठी रोजगार बातमी. 33,660 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर. 100 औद्योगिक पार्क. 15 लाख रोजगार निर्माण होणार. महिलांसाठी अपडेट. लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही प्रलंबित. महिलांमध्ये नाराजी. घरकुल योजना. 1.7 लाख घरांपैकी फक्त 18,000 पूर्ण. नवीन SNA स्पर्श प्रणाली लागू. शेवटी हवामान इशारा. पुढील 2 दिवस राज्यात पाऊस आणि गारपीट. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी. मित्रांनो, परिस्थिती गंभीर आहे. सावध रहा, योग्य निर्णय घ्या.